हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे, मॅडम पगार कमी असते हो, पैसे कसे वाचवायचे जरासं सांगा ना म्हणून. म्हणताना म्हटलं ओके, आपण एक व्हिडिओ करूया. हे बघा, पैसे आपले तुमचे मिस्टर असतील, कोणी वडील असतील, देतात तुम्हाला खर्चाचे महिन्याचे पैसे. काय ते तुम्ही सामान आणताना काय करा, आधी कुठे काय रेट आहे त्याची क्वालिटी सगळं बघा, आणि चांगले क्वालिटीचं एट ए टाइम घेतलं की तर जरा स्वस्त होते का तर पण बघा. फॉर एक्झाम्पल गहू, तांदूळ हे सगळं आपण का नाही 20 किलोचं असेल, 25 किलोचं, 30 किलोची जशी पोती येतात तशी पोतं घेतलं का नाही, क्वालिटी असते ते ह्याला वस्तूला, आणि मला वाटते तुम्हाला तर जरा फायद्याचं पण पडेल. त्याच्याशिवाय साबण म्हणजे टिकाऊ असतात. सगळ्या गोष्टी आपण काही खूप घेऊन वेस्ट करू शकत नाहीये. साबण वगैरे ड्युरेबल म्हणतो आपण, तर सगळं एट ए टाइम डझन वगैरे घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तिथे बघा, एक वडी घेतली की काही त्याचा रेट आहे, तर 3-4 कशा असतात, किंवा डझन घेतला की हा जरा विचार करा. का म्हणजे हल्लीचे काळात का नाही पैसा वाचवणं पण गरजेचं आहे, आणि बहुतेक गृहिणी हेत खूप हुशार आहेत. हा माझा अनुभव आहे पूर्वीपासूनच. मी तुम्हाला सांगितलं होतं, अहो सुधा मूर्ती सुद्धा घरातल्या खर्चात ना साठवून ठेवलेले 10,000 रुपये मूर्तींना इन्फोसिस कंपनी काढायला दिले. असं प्रत्येक स्त्री करत असते, आणि करायलाही पाहिजे, तर काही चुकीचं आहे म्हणत नाही. का म्हणजे हल्ली, आणि आपण आपले सगळे खर्चाचा हिशोब ठेवायची सवय हे करा. नाही ते काय होते, एकदा बघा 500ची तुम्ही मोड केलीत की तुम्हाला ते 500 रुपये कुठे गेले हेच कळत नाही, असं होते. आपण हिशोब ठेवून घेतला की काय होते, आपल्याला कळते ओके आपले पैसे कुठे गेले, काय गेले हे सगळं. त्यामुळे ह्याचे शिवाय आपण पैसे वाचवायला काही कला आपण पण शिकून घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपले मुलांना चांगलं चुंगलं चविष्ट खायला हवं वाटते, ठीक आहे. सारखं आपण बाहेर खायला गेलो की किती खर्च होते बघितले का? कधी तर जावा. मग हल्ली तरी YouTube आपल्या हातात आहे, त्यातनं बघून आपण आपल्या मुलांना आवडणारी वस्तू अगदी उत्कृष्टपणे घरात बनवू शकता. मी बघितलेत, किती बायका किती छान बनवतात. हल्लीच्या यंग मुली खरंच स्मार्ट आहेत. त्यामुळे मुली काय, मुलं पण नाही, ते बघणारी मुलं म्हणतील आम्ही नाही का मॅडम म्हणून, तुम्ही तरी आहातच. त्यामुळे हे आपण करून हेतनं सुद्धा गृहिणी पैसे वाचवू शकता. आणि हल्ली पैसे कुठे जातात हे मी सांगते. परवाच माझे एका मैत्रिणीचं घडलं. तिनं काय केलं, हल्ली फोन पे सर्रास लोक वापरतात. तिला तिचे मुलीसाठी पैसे पाठवायचे होते. काहीतरी मुलीने तिला आणून दिलं होतं, मुलगी घेत नाही पैसे म्हणताना तिनं फोन पे ना पाठवूया म्हणून. आणि तिला काय झाले, चष्मा घातला तर नीट दिसते, तिनं चष्मा न घालत तिनं, तिचे मुलीचं नाव आहे शालिनी, तिनं शालन नावाचे व्यक्तीला ते पैसे पाठवले, 5,000 रुपये पाठवले बघा. नंतर असं बोलताना ती मुलीला म्हणाली, तुला पैसे, अगं राहू देत की गाई, असं काय हिशोब करतीस म्हणे. तसं नाहीये बघ, पैशाच्या हिशोबात आपण व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणाली, जरा बघ म्हणून.
मग बघितलं की ती म्हणाली तिचे अकाउंटमध्ये पैसे आलेलेच नव्हते. मग तर सगळं बघितलं की कळलं शालन नावाचे व्यक्तीला ते पैसे गेलेले होते. मग हे फोन केला, बरे प्रयत्न केले, पण ते माणसानं काही ह्यांचे पैसे पाठवले नाहीत परत. म्हणून मी सांगते ॲटलिस्ट माझे वयाचे ना तरी आपण हे सगळे पैसे पाठवणं तर हे काम करताना चष्मा लावूनच करायचं, जास्त स्मार्ट व्हायला जायचं नाही. ओके, बिन चष्म्याचं पण मला दिसते तेवढं नाही. स्पेशली पैसे पाठवताना वगैरे नो डाऊट फोनपे खूप छान आहे, घरात बसून तुम्ही कुठलं कुठे पाठवू शकता. हे सगळं असलं तरी अशा चुका पण होऊ शकतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण काळजीपूर्वक पाठवताना परत परत नाव बघून घ्या. हवं त्याआधी 1 रुपया पाठवा, त्या व्यक्तीला म्हणा मिळाले ना, मग त्याच अकाउंटवर उरलेला अमाऊंट पाठवा. असं येतात आपण पैसे वाचवण्याचे तिथे येऊया. आणि कित्येक ठिकाणी का नाही चिठ्ठीचं बिझनेस असते. एवढे पैसे घालायचे आणि तुमच्याकडे त्याला काय नाव आहे माहीत नाही, इकडे ह्या एरियात सगळ्या चिठ्ठी म्हणतात. आमची मोलकरीण वगैरे म्हणतीये म्हणून म्हणते मी. हे पण खूप फसवाफसवी होतीये. त्यामुळे असले कामात जाऊ नका. तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत ना, महिन्याला असेल 100, 200, 500 काय ते सरळ बँकेत जावा, पोस्टात जावा, RD उघडा. महिना झाल्यावर बघा. तुम्ही म्हणाला हो 100-200 रुपयानं काय होते हो मॅडम, असं म्हणू नका. 100, 200, 500 असले तरी पैसे वाढत जातात. त्यामुळे सरळ बँकेत जावा. त्यामुळे कुठलाही चिटफंड अमुक तमुक त्याचे नादी बिलकुल लागू नका. आणि घरात आणल्यावर सुद्धा तुम्ही काही वस्तू, कडधान्य असतील, धान्य असेल, हे व्यवस्थित ठेवा. त्याला काय तुम्ही बोरिक पावडर लावून ठेवता, काय करता, टिकत नसला की थोडं थोडं आणा, हरकत नाहीये. तसं करून तर वाचवणं म्हणजे पैसे वाचवणं. नाही तर आपण एकदम आणायचं स्वस्त मिळाला म्हणून, मग घरात त्याला कीड लागली, सगळं फेकून दिला, कितीला पडलं तर नाहीये. कित्येक वेळी काय एस्पेशली फळं वगैरे आणताना चांगली आहेत ना बघून आणा. तिथे अगदी स्वस्ताचं बघू नका. का होते, तुम्हाला स्वस्त म्हणून देईल तो. सपोज आंबे आणले, ते 10 आंबे कुचके निघाले, कितीला पडलं इनॉल. त्यामुळे असं बिलकुल करू नका. चांगला माल बघून, एस्पेशली फळं असतील, भाजी असेल, टोमॅटो सारख्या गोष्टी वगैरे जरा नीट बघून आणा. टोमॅटो वगैरे घेताना जरा घट्ट आणायचे. का म्हणजे अगदी मऊ असलेले आणले की ते टिकत नाहीयेत. त्यामुळे आपल्याला पैसे वाचवायचे असले तर एकदम स्वस्तातला आणायचं असेचे मागे जाऊ नका. तर एट द एंड महागात पडते. त्यामुळे पैसे आपल्याला वाचवायचे आहेत, ठीक आहे, पण कसे वाचवायचे, स्मार्ट पद्धतीनं वाचवायचे. एट ए टाइम. ओके, घेतलं की चांगलं आहे का, कुठे काय घेतलं की चांगलं आहे का हे बघा. आणि एस्पेशली चिप्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी मुलं मागतात म्हणून सारखं बाहेरनं घेऊन देऊ नका. घरात करून द्या. तुम्ही म्हणाल नाही हो बाहेर 5 रुपयाला मिळते, घरात तेल तर हे वगैरे किती, हरकत नाहीये. बाहेरचं खाऊन मूल आजारी पडलं की दवाखान्याला किती पैसे जातात हा विचार करा ना. त्यामुळे घरात बनवून ताजं द्या मुलांना. त्यामुळे मुलांच्या तब्येती बिघडत नाहीत. आणि स्वच्छतेची काळजी घ्या. स्वच्छता खूप महत्वाची आहे. स्वच्छता नसली की माणूस आजारी पडतो. त्यामुळे हे सगळे पैसे वाचवण्याचेच हे आहेत. म्हणून म्हणते बघा, जिथे
स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी राहते. म्हणजे काय म्हणायचं इथे? घाणेरडेपणा असला की काही रोग तर हे येतील, मग तुम्हाला दवाखाने औषध पाणी खर्च होतो. स्वच्छता असली की तुम्ही आजारी पडत नाही, म्हणजे आपोआप आपला पैसा वाढत जातो. त्यामुळे गृहिणीनो, तुम्ही स्मार्ट आहातच, पण काही माझ्या बहिणींनी विचारले, मुलींनी विचारले म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.